को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. प्रीपेड मीटर संदर्भात इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतर्फे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. लोकांच्या मध्ये या बाबतीत रोष आहे, ज्याचा उल्लेख आत्ता झाला की 4,000चं मीटर 12,000ला लोकांच्या माती मारायचं चाललंय. पैसे भरल्याशिवाय आता वीज मिळणार नाही अशी परिस्थिती साधारणपणे निर्माण त्या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळं या सगळ्याचा विचार करता राज्य शासनानं हा निर्णय पाठीमागे घ्यावा अशी आमची अपेक्षा या ठिकाणी. गरज नाही आहे. पोस्टपेड मीटरमध्ये आता ऑलरेडी 1 महिन्यानंतर बिल भरायची मुभा सामान्य माणसांना आहे आणि म्हणून हा निर्णय चुकीचा आहे, ग्राहकांच्या हिताचा नाही आहे. त्याचबरोबर मीटर रिडिंग करणारे 4 लाख लोक या राज्यातले बेरोजगार होणार आहेत. म्हणजे एका बाजूला रोजगार वाढवायचं काम करता का बेरोजगारी वाढवायचं काम करता, हाही महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून प्रचंड लोकांच्यात या बाबतीतली नाराजी आहे आणि त्याचा निषेध करावा. आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की या पद्धतीची भूमिका आमची आहे ती सरकारला कळवावी. शक्तीपीठ महामार्ग असू दे किंवा प्रीपेड मीटर असू दे, या बाबतीत सरकारची भूमिका ही दुटप्पी आहे. स्पष्टपणे सरकार बोलत नाही. दादा भुसे तिथं संपतात, शेतकऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय भूसंपादन करणार नाही याचा अर्थ रस्ता करण्याची भूमिका त्यांची त्या ठिकाणी. माझी प्रामुख्यानं लोकांना सांगणं आहे की या कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक महामार्ग गेलेले आहेत, पॅरलल मार्ग या शक्तीपीठसाठी आहेत. आणि एवढीच जर काळजी शक्तीपीठांची असेल तर मला वाटते प्रत्येक शक्तीपीठाला 5-5 हजार कोटी रुपये द्यावेत या रस्त्याचे. त्या शक्तीपीठाच्या भोवतीचा परिसर डेव्हलप करावा. म्हणजे तुळजापूर असेल, पंढरपूर असेल, अंबाबाई असेल, जी औंढा नागनाथ असेल, जी शक्तीपीठं जोडायचं असं म्हणते, त्यापेक्षा तिथं येणाऱ्या भाविकांना, सामान्य भाविकांना चांगल्या सुविधा, राहायसाठी चांगल्या सुविधा, तिथं येणाऱ्या सामान्य माणसाला चांगलं तिथलं सगळ्या गोष्टी कशा करता येईल हा प्रयत्न करावा. आणि म्हणून असलेल्या ठिकाणी महामार्ग गरजेचा नाही, तोही लादण्याचा प्रयत्न होतोय. तसंच प्रीपेड मीटरचा काही लोक म्हणत आहेत की आम्ही हे थांबवलं, परंतु स्थगिती कुठं नाही, टेंडर ऑलरेडी झालेलं आहे. त्यामुळं हे रद्द केलेल्याची भूमिका शासनाने घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे. रिक्षाच्या पासिंग संदर्भात 50 रुपयेचा दंड हा भूमिका घेतलेली आहे. मधल्या काळामध्ये हायकोर्टामध्ये त्याची स्थगिती होती, परंतु राज्य शासनाला अधिकार आहे तो स्थगित करायचा 50 रुपये. आणि म्हणून आमची अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये ताबडतोब स्थगिती त्या ठिकाणी द्यावी. आणि आज सगळ्या रिक्षा संघटनांनी महाराष्ट्रामध्ये उद्या रिक्षा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्य शासन गरिबाच्या बाजूने आहे का आता कळेल आम्हाला. हद्दवाढी संदर्भात उद्या कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. नाही, मला वाटतं सगळ्यांनी सर्वपक्षीय बंद त्यांनी पुकारलेला आहे. त्याचा निर्णय ती कृती समिती दुपारपर्यंत घेईल. शिंदे गटाकडून जाहीरातले शुक्राचार्य कोण आहेत असं विचारणा केली जाते. या सर्व हद्दवाढीला विरोध नेमका कोणाचा आहे असं एखाद्या. मला वाटतं आता सत्ता 2 वर्ष त्यांचीच आहे, त्यांनी हुडकावं. नाही, मला वाटतं मधल्या काळात झाल्यानंतर परत प्रशासनामध्ये शिथिलता आली, परत त्याच पद्धतीनं हे चालू आहे अशी परिस्थिती आहे. आता एखाद्या पोर्टवरच कोट्यावधी रुपयाचे ड्रग्ज मिळत असतील आणि त्याची चौकशी होत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाला वाटते आम्हाला कोण विचारणारच नाही. म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा आता पुण्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतील तर मला वाटतं कायदा व सुव्यवस्था आता राहिलेली नाही, हे वास्तव आहे. नाही, आता क्राईम वाढत चाललेला हे आपण पाहतो. म्हणजे ड्रग्ज हे आता सर्रास जशा पद्धतीनं एखादी पान सुपारी मिळते तशा पद्धतीनं आता ड्रग्ज गल्लीच्या कोपऱ्यावर मिळायला लागलेत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि मला वाटतं या संदर्भात आम्ही अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगतो की या संदर्भात तुम्ही योग्य ती भूमिका घ्या. कोल्हापूरमध्ये सुद्धा अनेक घटना आता घडत आहेत. म्हणजे आई वडिलांच्या वर अगदी खुनाचा प्रयत्न करण्याचा देखील अशा चर्चा पुढे येताना आपल्याला दिसत आहेत. नाही, गेले 4 दिवस झालं पेठ वडगावमध्ये महिला उपोषणाला बसलेत. जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की दोन्ही बाजू ऐकून घेऊन
जे चूक आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सरकार आपलं आहे म्हणून एकतर्फी कारवाई करणं अभिप्रेत या ठिकाणी नाही. 3 महिन्यानंतर सरकार बदलणार आहे. अजित पवारांकडे अर्थ खाता आहे, मात्र जीएसटी कौन्सिलच्या मिटिंगला दोन्ही वर्ष अजित पवार गैरहजर राहिले. महाराष्ट्रामध्ये जीएसटीमध्ये एवढा मोठा वाटा महाराष्ट्राचा असताना आता का गैरहजर असणं त्यांनी उपस्थित राहणं अपेक्षित आहे. नाही, अशी आम्हाला चर्चा आहे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच कोल्हापूरला शाश्वत आधार देण्याचा प्रयत्न त्यांचा होणार आहे असं आम्हाला कळालं. माहीत नाही अजून. दिल्ली मुख्यालयामध्ये उद्या काँग्रेसची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक होते. कोण या बैठकीला राज्यात? आम्ही सगळे माजी मंत्री आणि प्रमुख नेते मंडळी हे उद्या 5 वाजता दिल्लीमध्ये विधानसभेच्या संदर्भात एक बैठक आयोजित केलेली आहे. आता त्यामध्ये पुढचं धोरण काँग्रेसचं काय असेल या संदर्भातली चर्चा होईल. विधानसभेची नाही, आता त्यांच्या नियमाप्रमाणे आता शपथविधी सोहळा चालू झालेला आहे सगळ्यांच खासदारांचा. विधानसभेची आखणी चालू आहे आणि आता एकनाथ शिंदे यांची दिल्ली वारी जी आहे ती सुरू झालेली आहे. काल अचानकच ते दिल्ली दौरा करून आले. आता काय चाललंय त्यांचं माहीत नाही, कारण की नेमक्या सीट वाटपाचा घोळ असेल कदाचित. केपी पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर आहे असं समजतंय. आज कसं आहे, शेवटी महाविकास आघाडी म्हणून जास्तीत जास्त आमदार निवडून आणणं हे या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं ध्येय असणार. आणि म्हणून कुठल्या मतदारसंघात कुठल्या जागा उभा करायच्या, आम्ही शिवसेना राष्ट्रवादी एकत्रित बसू. आमच्यात कुठलाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाद असणार नाही. एकमेकाला सांभाळून घेऊन काही इच्छुक असतील वेगवेगळ्या मतदारसंघात एखादी जागा एखाद्या पक्षाला मिळाली तर तो इच्छुक त्या पक्षातनं उभा राहील. काय आमच्या जिल्ह्यात अडचण येणार नाही. आम्ही तिन्ही पक्ष व्यवस्थित लढू. नाही, नाव मला वाटते परवा शाहू महाराज खासदार म्हणून भुदरगडच्या दौऱ्यावर होते. तिथं प्रचंड उत्साहात केपी पाटील साहेबांनी महाराजांचं स्वागत केले. त्याचे पडसाद उमटले का नाही मला माहीत नाही, परंतु अशा कारवाई चुकीच्या आहेत. हा बिदरी साखर कारखाना 65,000 लोकांच्या मालकीचा, सामान्य शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्याची संस्था अडचणीत आणून कोण राजकारण यामध्ये साधत असेल तर ते दुर्दैवी आहे. को पावर्ड बाय विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.